आणि आता आपण महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट। रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। बीडमध्ये ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर। विनायक मेटेंच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगेंकडून विनायक मेटेंना अभिवादन। दिवंगत विनायक मेटेंचं मराठा आरक्षणासाठी बलिदान, समाज त्यांना कधीच विसरणार नाही, जरांगे पाटलांचं वक्तव्य। विनायक मेटेंच्या अभिवादन कार्यक्रमाला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची गैरहजेरी। तानाजी शिंदे नाराज असल्याची चर्चा। पदाधिकारी मला विधानसभा लढा असं आग्रह करतात, तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभांच्या जागांवर लक्ष आहे, शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांचं वक्तव्य। सगळ्या समर्थकांचं मला ते साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय आग्रह आहे। सद्यस्थितीमध्ये तर आम्ही 3 ते 5 जागांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक। खडकवासलामध्ये मला लीड आहे, विधानसभेला आढावा घेणार, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। गेले 5 वर्षापासून मतदारसंघामध्ये काम करते। विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही लीड दिले। माझ्या प्रभागामध्ये 6800 मतांचं लीड आहे, माझ्या बूथवरती लीड आहे, म्हणजे माझ्या जनतेने मला स्वीकारलेलं आहे। सरकार फुकट्या योजना आणून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सक्षम करावं, राजू शेट्टींची मागणी। अजित पवार गटाचे सरपंच बाबू आंधळेंची गोळ्या घालून हत्या, गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू। परळीतील बँक कॉलनी परिसरातली घटना। दिलीप खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीमधून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्ती करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळलेलीच पाहायला मिळते आणि इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषित, उद्योजकांकडून वसुली सुरू, कुठलीही कारवाई होत नाही, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार, आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार, पंकज जावळे। लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा। देशात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलमं वाढवली। नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास 177 कलमं बदलली, तर आधीपासून दाखल असलेले गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार। छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा। भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरेगडाच्या उदयसिंग राजपूत यांचा एकाच बॅनरवर फोटो आहे। राजमाता जिजाऊंच्या 351व्या पुण्यतिथीनिमित्त पाचडमधील समाधीस्थळी गोगावलेंकडून अभिवादन। भरत गोगावलेंसह शिवभक्तांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। शहरात झिका रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सतर्कता, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून तपासणी। महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या कंत्राटी शिक्षकांचं मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे। कला, क्रीडा आणि संगणक कंत्राटी शिक्षकांचं कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी उपोषण। उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूरच्या सौरभ सोनवणेंची निवड। बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणीत सौरभ राज्यामधून पहिला। पुण्यात बाळासाहेब लबडे लिखित कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे। साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारत सासणे यांच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल खुलं होण्याचा मार्ग मोकळा, गृह मंत्रालयाकडून CISF मनुष्यबळ मंजूर। राज्याच्या अर्थसंकल्पामधून एसटीच्या पदरी निराशा आहे, विकास कामं आणि नवीन गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही। आता डिझेलवरील व्हॅट करारामधून सवलत नाहीये। परळीतील सरपंच हत्या प्रकरणात 6 जण पोलिसांच्या ताब्यात, 6 जणांची आरोपीला मदत केल्याची माहिती। आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात।